ताई, नमस्कार. दोस्तांनो, प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात ना, तसंच प्रत्येक गोष्टीला सुद्धा दोन बाजू असतात, एक चांगली एक वाईट. आपण मात्र वाईट परिणाम लक्षात ठेवून चांगल्या गोष्टींकडेच लक्ष केंद्रित करायला हवं. आता हेच बघा, वसाहती विखुरलेल्या आहेत, जग विस्तारलेलं आहे, पण एका क्लिकवर आपण जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो. सगळे जवळ येऊ शकतात. हे क्लिक म्हणजे प्रसार माध्यम. कधी शिक्षण किंवा कामानिमित्ताने आपल्याला आपल्या घरापासून दूर राहावं लागतं, पण आपण फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सतत जोडलेले राहतो. एखाद्या स्थळाला भेट देण्यापूर्वी आपण त्या ठिकाणाची सगळी माहिती तपासतो आणि मग प्रत्यक्ष अनुभवासाठी सज्ज होतो. पण कधी कधी फक्त दिखाऊ गोष्टींमध्ये न अडकता प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेण्यातही जास्त मजा असते बरं. म्हणूनच तर आपली शाळेबाहेरची शाळा ही काल्पनिक जरी वाटत असली तरी आपण मात्र प्रत्यक्ष एकमेकांना जोडले जाऊन थोडा अभ्यास थोडी मस्ती करत असतो. आणि यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, शाळा सुरू झाली ना की त्या वर्गाचे वर्ग शिक्षक हे मुलांची हजेरी घेतात, बरोबर? बरोबर. मुलांना की नाही ठराविक क्रमांक दिलेले असतात. एक तर मुलं हे सगळे क्रमांक आळीपाळीने घेतात किंवा वर्ग शिक्षक ते नंबर घेतात. बरोबर. आणि ह्यातून होतं कसं की मुलांना चढता क्रम नेमका कसा आहे हे पटापट लक्षात राहतं. खरंय. आणि कोणत्या नंबर नंतर आपला नंबर लागणार आहे याची सुद्धा त्यांना दखल घ्यायला लागते. सुरुवातीला 1 ते 9 पर्यंत असणाऱ्या एकेरी संख्येनंतर मात्र दुहेरी संख्या सुरू होतात. बरोबर. मग या संख्यांचं नेमकं स्थान काय आहे हे देखील मुलांना आपसुकच कळायला लागतं. म्हणजे एकक कोणती आणि दशक कोणती. आणि गंमत माहितीये का तुला मधुलिका, जेव्हा वर्गात हजेरी घेतली जाते, आपल्याला एक हजेरी क्रमांक दिला जातो, तर आपण एखाद्या विद्यार्थ्याला नावाने हाक मारत नाही तर कधी कधी क्रमांकाने हाक मारतो. पण क्रमांकाने हाक मारत असताना आपण त्यांना एकक किंवा दशक असंही नाही म्हणत, तर त्या संख्येनेच आपण त्यांना हाक मारत असतो. अगदी बरोबर. पण आज आपल्याला याच संख्यांमधली स्थानिक किंमत ओळखायची. कसं तर आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की 45 या संख्येमध्ये 4 आणि 5 या संख्येची स्थानिक किंमत किती आहे याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी हा गणिताचा अभ्यास खूप आवडीने केलेला आहे आणि अचूक उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया सिद्धार्थ साळवे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळ इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका परतूर जिल्हा जालना इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई सुमन साळवे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण सिद्धार्थ सोबत. नमस्कार सुमनताई. हा, नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण?
कसा सुरू आहे सिद्धार्थचा अभ्यास? अभ्यास एकदम छान आहे मॅडम. आणि त्याचा घरी कोणी अभ्यास घेतं की तो आपणच अभ्यास करतो? हा ते पण करते मॅडम. आम्ही पण आलो की घेतो त्याच्याकडून अभ्यास घेतो त्याच्याला. बरं. आणि तुम्ही शेतावर काम करता बरोबर? हा त्याचे पप्पा शेतातच करते, मी पण शेतातच जाते. बरं. तुमच्या शेतामध्ये कुठलं कुठलं धान्य पिकतं? ज्वारी आहे मॅडम, कापूस आहे, तूर आहे. अरे वा. मग कधी येतो की नाही सिद्धार्थ शेतावरती? हा येते सर, सुट्टीच्या दिवशी येते रविवारी. आणि मग तुमच्या कामात तो मदत पण करायला बघतो का? हा बघते थोडी थोडी. ते म्हणते करून बघितलं मला पण येईन. बरोबर बरोबर. आणि मला सांगा की हे सगळं करत असताना त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही, हे पण तुम्ही अगदी लक्षपूर्वक बघता ना? हा एकदम ह्याच्यात अभ्यासात खूप लक्ष आहे मॅडम त्याचं. फक्त सुट्टीच्या दिवशीच येतंय ते. ओके. आणि मला सांगा की सिद्धार्थकडनं तुम्हाला कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत? त्याला पण भरपूर शिक्षणात आहे मॅडम. कोणतं बी काही बी करावं वाटतंय त्याला. शिकले आवडते. मस्त. आणि सिद्धार्थ मधला तुमचा आवडता गुण कोणता आहे जो तुम्हाला खूप आवडतो? सगळ्यांसोबत चांगला राहतो, अभ्यास हे करतो, चांगला खेळतोय. मस्त. आता आम्हाला सिद्धार्थची गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हा आहे ना, हे माझ्यापाशी सोबत बसलेला आहे. हॅलो सिद्धार्थ, हा हॅलो. कसा आहेस तू? चांगला. आणि आता काय करत होतास? अभ्यास करत होतो. बरं. आणि मला सांग, तुला खेळायला आवडतं का? हो. कुठले कुठले खेळ आहेत तुझे आवडते? लपाछपी आणि दांडू. बरं. आणि मला सांग की तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतोस? सूरज, रवींद्र, यश, शिवराज. ओके. मग मला सांग, तुला गणिताचा अभ्यास करायला आवडतो की नाही आवडत? हो आवडतो. आवडतो ना. चल मग आता आपण गणिताचाच अभ्यास करूया. ठीक आहे? हो. 45 या संख्येत 4 आणि 5 या संख्येची स्थानिक किंमत किती आहे ही माहिती तू मिळवलीस का? हे गणित तू सोडवलंस का? हो. काय बरं सांगा मला. 5ची किंमत 5, 4ची किंमत 40. बरं. 40 म्हणजे तो कुठल्या स्थानी आहे? 4 दशक. व्हेरी गुड. आणि 5 आणि 5 एकक. व्हेरी गुड. आता मी तुला एक संख्या सांगते, त्याची तुम्हाला स्थानिक किंमत सांग. ठीक आहे? हो. हा. संख्या आहे 96. त्याच्यामध्ये 9 आणि 6ची स्थानिक किंमत किती आहे आम्हाला सांग. 6ची किंमत 6 आणि 9ची किंमत 90. मग 9 किती स्थानी आहे? 90 म्हणजे दशक. 6 म्हणजे एकक. व्हेरी गुड. आता आम्हाला सांग की तुझा आवडता विषय कोणता आहे बरं? गणित. अरे मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 14. 14 पर्यंत पाठ आहेत. बरं. तू आता आम्हाला 12चा पाढा म्हणून दाखव बरं. 12, 12, 12, 12, 12, 12, 12, 60, 12, 72, 12, 96, 92, 24. व्हेरी गुड. आणि आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. अरे वा. आणि मग तू त्यासाठी काही व्यायाम वगैरे करतोयस का? हो. व्हेरी गुड. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सिद्धार्थ. असा छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. ऑल द बेस्ट. हो थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, हल्ली की नाही बऱ्याच मुलांना अशी सवय लागलेली आहे की शाळेतून आले की आधी थोडा वेळ का होईना काहीतरी खाऊ खाता खाता टीव्ही बघतात. पण टीव्ही बघण्यापेक्षा की नाही छान गप्पा मारत खाऊ खाणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो. आणि अगदीच काही नाही तर कधी कधी ही मुलं मोबाईल समोर ठेवून सुद्धा जेवतात. खरं तर ते चुकीचं आहे, पण मोबाईलवर आपण नेमकं काय पाहतोय याला जास्त महत्व आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला अशी अनेक माध्यमं आहेत ज्यांचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्यावर होत असतात. पण ही माध्यमं कोणती कोणती आहेत? म्हणजे सकाळी आजी आजोबा किंवा आई बाबा पेपर वाचताना बघतो, तसंच ताई दादा किंवा घरातली इतर मंडळी आपल्यासोबत टीव्ही बघतात, कोणीतरी रेडिओ ऐकतं. म्हणजे अशी अनेक माध्यमं आहेत ज्याचा काही ना काहीतरी परिणाम आपल्यावर होत असतो. ती आपल्याला काहीतरी माहिती पुरवत असतात. एकूण काय, आपण त्यांच्याकडे कसे बघतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अगदी खरंय. आणि बघ ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच या प्रसार माध्यमांना सुद्धा दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण त्याचे चांगले परिणाम जर लक्षात घेतले तर आपल्याला चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करता येऊ शकतं. म्हणूनच आपण आज प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम लक्षात घेणार आहोत. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम कोणते याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना प्रसार माध्यमांचे अधिक चांगले परिणाम जाणून घ्यायचे असतील त्यांच्यासाठी आपण ही माहिती ऐकूयात का आता? हो, ऐकूयात तर.
मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यातील एक चांगली तर दुसरी वाईट असते. तसेच प्रसारमाध्यमांचेही आहे. प्रथम आपण प्रसारमाध्यमांचे काही चांगले परिणाम पाहणार आहोत. ते पुढीलप्रमाणे आहेत. प्रसारमाध्यमांमुळे आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो. उदाहरणार्थ दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट यांसारख्या साधनांचा वापर करून आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीशी पटकन व सहज संपर्क साधू शकतो. माहिती मिळवण्यासाठी व माहिती देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यात बचत होते. उदाहरणार्थ, या जलद संदेशवहन साधनांचा शोध लागण्यापूर्वी एखादा निरोप किंवा संदेश देण्यासाठी व्यक्तीला पाठविले जात असे. त्यात वेळ व श्रम खूप जात असे. किंवा टपालाने पत्र पोहोचायलाही बराच वेळ लागत असे. परंतु विविध संदेशवहनांची साधने उपलब्ध झाल्यामुळे वेळ व श्रम यात बचत होऊ लागली. संदेश पटकन पोहोचविला जाऊ लागला. पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता इत्यादींबाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन यांसारख्या साधनांच्या माध्यमातून लोकांच्यात पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता याबाबत जागृती निर्माण करता येते. जसे की दूरदर्शनवर बेटी बचाव, बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान यासारख्या जाहिराती प्रसारित केल्या जातात. यातून लोकांची याबाबत चांगली मते तयार होऊन त्या गोष्टी करण्यास मदत मिळते. वादळे, सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत या प्रसारमाध्यमांमुळे पूर्वकल्पना मिळू शकते. म्हणजेच या आपत्ती येण्यापूर्वीच त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. लोकांच्यात आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते. उदाहरणार्थ, टीबी हारेगा देश जीतेगा या आशयाची जाहिरात दाखविली जाते. त्यातून टीबीचा इलाज कसा, कुठे व कधीपर्यंत करावा हे पूर्णपणे सांगितले जाते. लोकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती वृत्तपत्रे, रेडिओ व दूरदर्शन याद्वारे लोकांपर्यंत पोहोचविली जाते. त्यामुळे अशा शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात शासनास मदत होते. उदाहरणार्थ, पीक कर्ज योजना, मुद्रा योजना, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती याबद्दल लोकांना प्रसारमाध्यमांद्वारे माहिती दिली जाते. प्रसारमाध्यमांमुळे एकमेकांच्या विचारांची, मतांची, माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण होते. त्यामुळे व्यापार, उद्योगधंदे यामध्ये वाढ होते. बघ रेश्मा, चांगले परिणाम कोणते हे तर आपल्याला कळलेलंच आहे. तसंच गोष्टीमध्ये सुद्धा की नाही काही चांगल्या, काही वाईट किंवा काही बोधपर घटना असतात, गोष्टी असतात. मुळातच प्रत्येक गोष्ट ही करमणुकीसाठी नसते. अर्थात करमणूक तर होते, पण त्यातून योग्य बोध घेतला तर आपल्याला चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जाता येत असतं. त्यामुळे आज सुद्धा आपण एखादा छानसा बोध घेणार आहोत आणि पुढल्या अभ्यासाला लागणार आहोत. अरे वा, चला मग ऐकूया एक छानशी गोष्ट. चला. हिरू आणि नीरू. आटपाट नगरात दोन मुलगे शेजारी शेजारी राहत होते. एक होता हिरू, दुसरा होता नीरू. दोघे एकाच शाळेत होते. हिरू जरासा लबाड होता, तर नीरू साधा भोळा. एकदा काय झालं, फळ्यावरचा अभ्यास लिहून घ्यायला हिरूने कंटाळा केला. त्यामुळे संध्याकाळी येताना त्यानं नीरूची वही ठेवून घेतली. त्याला वही दिल्यामुळे नीरूचा अभ्यास करायचा राहिला आणि दुसऱ्या दिवशी ओरडा खावा लागला. तरी तो हिरूला काहीच बोलला नाही. हिरूची रूपाताई हॉस्टेलला शिकायला होती. तिनं तिथून येताना हिरूसाठी शंख शिंपले आणले. सुंदर शंख शिंपले पाहून हिरू हवेत तरंगू लागला. त्यानं ते शाळेत नेऊन दाखवले, पण नीरू सकट कुणालाही हात लावायला दिला नाही. असा 2 दिवस भरपूर भाव मारून झाला
आणि इकडे नीरूकडे मावशी राहायला आली. येताना तिनं भरपूर चॉकलेट आणली. त्यातली थोडी चॉकलेट घेऊन नीरू हिरूकडे आला. त्यानं दिलेली चॉकलेट हिरूला खूपच आवडली. त्यानं नीरूला विचारलं, किती रे चॉकलेट आहेत तुझ्याकडे आणखी? नीरू म्हणाला, पिशवी भरून आहेत. चॉकलेट हिरूला खूपच आवडली होती, पण मागणार कशी? तो नीरूला म्हणाला, नीरू तुला माझे शंख शिंपले खूप आवडलेत ना? भोळा नीरू म्हणाला, खूपच आवडले, पण तू मला हातात कुठे घ्यायला दिलेस? लांबूनच दाखवलेस. त्यावर हिरू म्हणाला, मी तुला नुसते दाखवणारच नाही तर देईनच कायमचे. तू असं कर, माझ्याकडचे शंख शिंपले मी तुला देतो, तू मला तुझी चॉकलेट दे. हिरू तयार झाला आणि धावत धावत चॉकलेट आणायला घरी गेला. इकडे हिरूने शंख शिंपल्यांचा पुडका काढला. त्यानं काय केलं, त्यातले काही छान नक्षीदार होते, रंगाने चमकदार होते. खूप आवडलेले शंख शिंपले बाजूला ठेवले आणि तो नीरूची वाट पाहत बसला. नीरू बिचारा घरी गेला आणि सगळी पिशवी उचलून घेऊन आला. हिरूने आपली शंख शिंपल्यांची पिशवी त्याला दिली आणि नीरूने चॉकलेटांची पिशवी हिरूला दिली. मग दोघं खूप खेळले. दोघांनाही हवं ते मिळालं होतं. संध्याकाळी आनंदाने नीरू शिंपले घेऊन घरी गेला. हिरूला ती चॉकलेट कधीपासून खावीशी वाटत होती, पण नीरू समोर कसं खाणार म्हणून त्यानं एवढा वेळ धीर धरला होता. नीरू गेल्या गेल्या त्यानं पिशवी उघडली. आतमध्ये सोनेरी चंदेरी कागदातली छान छान चॉकलेट होती. त्यातलं एक चॉकलेट त्यानं आधाशासारखं खाल्लं. पण मग त्याच्या मनात आलं, नीरूने यातली सर्वात छान चॉकलेट बाजूला काढून ठेवली असतील का? नीरू ही घरी जाऊन शिंपल्यांशी भरपूर खेळला. आई त्याला त्या शिंपल्यांच्या वस्तू बनवायला शिकवणार होती. त्या आनंदातच तो गाढ झोपी गेला. पण हिरूला मात्र काही केल्या झोप लागलीच नाही. रेश्मा, गोष्टीमध्ये म्हण किंवा वेगवेगळ्या विषयांचे अभ्यास करताना म्हण, आपल्याला वेगवेगळे भौगोलिक प्रदेश या निमित्ताने अभ्यासायला मिळतात. बरोबर. काही जण डोंगराळ भागात राहतात, काही जण शहरी भागात राहतात, काही गावाकडे राहतात, तर अगदी काही परदेशात सुद्धा राहणारी मंडळी आहेत. खरंय मधुलिका. आणि ही सगळी मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे, त्याचं कारण आहे ते म्हणजे काम. म्हणजे अनेकांची बदली होते किंवा कोणी शेतीचं काम करतं, कोणी शहरी भागात शिक्षक म्हणून काम करतं. कामाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. आणि कधी कधी काही कारणानिमित्त एकाच कुटुंबातली काही लोक थोड्या थोड्या अंतरावरती राहतात. मग आपण त्याला विखुरलेली वसाहत म्हणतो. पण या वसाहतींमध्ये सुद्धा प्रकार आहेत बरं का. केंद्रित वसाहती, विखुरलेली वसाहती, आणि आज आपल्याला या संदर्भातच जाणून घ्यायचंय. तर आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासही हाच दिलेला आहे. त्यांना आपण विचारलंय की वस्त्यांचे प्रकार कोणते आणि विखुरलेल्या वस्तीचे वैशिष्ट्य माहित करा. आणि मुलांनी वस्त्यांचे प्रकार सांगून विखुरलेल्या वस्तीची माहिती सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेली आहे. पण हा आज अभ्यास आपण कोणाबरोबर करूयात? आज आपण हा अभ्यास करूयात प्राची रोकडे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळनेरी इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत, जी जिल्हा चंद्रपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई दुर्गा रोकडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण प्राची सोबत. दुर्गाताई नमस्कार. नमस्कार जी मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहो मॅडम, चांगले आहो. आणि कसा सुरू आहे प्राचीचा अभ्यास? चांगल्या प्रकारे आहे मॅडम सुरू. वा वा वा, छान. मग तिच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? ती स्वतः पण करते अभ्यास आणि माझे पण थोडेफार मार्गदर्शन राहते. वा वा वा, मस्त. आम्हाला सांगा दुर्गाताई, तुम्ही प्राची सोबत बसून कधी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो, ऐकलं ना मॅडम. आणि आज या कार्यक्रमामध्ये प्राची सहभागी होतीये.
कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटते मॅडम, कारण हा कार्यक्रम ऐकला होता, पण आता सहभाग म्हटल्यावर अजून चांगलं वाटत आहे मॅडम. वा, आहे का मग प्राची आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे ना मॅडम, प्राची वगैरे आहे. देऊ का मॅडम प्राचीकडे? हो द्या. हॅलो प्राची, कशी आहे तू? छान आहे टीचर. आणि कसा सुरू आहे तुझा अभ्यास? छान. बरं प्राची, तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती करायला आवडते? अभ्यास जास्त करायला आवडते. बरं, मग दिवसातले किती तास तू अभ्यास करतेस? मी संध्याकाळी 6 तास. 6 तास? म्हणजे शाळेचे वगैरे पकडून 6 तास? हो, शाळेचे वगैरे. तू स्वतःसाठी किती तास अभ्यास करतेस? 2 तास. गुड. आणि नियमितपणे करतेस ना? हो. गुड. बरं, तुझ्या आईनी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय, पण तू ऐकलायस का? हो मॅडम. काय आवडतं तुला या शाळेतलं? अभ्यास करायला, हा. सभोवतालच्या गोष्टी ऐकायला आवडतात. बरं, शाळेतनं आलेला अभ्यास तरी करतेस का रोज? हो. गुड. तर आम्ही अभ्यास असा दिला होता की वस्त्यांचे प्रकार कोणते? ते प्रकार कोणते सांग पाहू आम्हाला. विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती आणि रेषाकृती वस्ती. ओके. आणि मग विखुरलेल्या वस्तीचे काय वैशिष्ट्य आहेत बरं? विखुरलेली वस्ती म्हणजे लांब लांब घरे, शेती, जंगल, टेकडी, गावातील प्रदेश अशा ठिकाणी विखुरलेली वस्ती असते. घरे दूर दूर असतात. लोकसंख्या विरळ व कमी असते. लोकसंख्येची घनता कमी असते, म्हणजे माणसाची संख्या कमी असते. सुख सुविधा कमी असतात. नळ, वीज, दवाखाना या सुविधा नसतात, कारण रस्ते नाही. आणि मग विखुरलेल्या वस्तीची काय उदाहरणं देता येतील आपल्याला? आपल्याकडे ती वस्ती कुठे पाहायला मिळेल विखुरलेली? आमच्या गावाच्या साईडला आहे. बरं, म्हणजे चिमूरमध्ये आहे का? हो. ओके, बरं, व्हेरी नाईस. तुझा आवडता विषय कोणता आहे प्राची? इंग्लिश. मग आम्हाला इंग्लिश विषयामधले 2 पॅरेग्राफ वाचून दाखव पाहू. नीलरतन said, "Hello there, Chaturbuj. When did you arrive?" Chaturbuj said, "Directly after the MA exam, where our I have." Nilatan said, "Aha, you have got a fine cat there." Chaturbuj said, This year the exam very." Nilatan said, "Tell me, where did you find the cat?" Chaturbuj said, "What is the subject I have asked?" Nilatan said, "How much did you pay for it?" Chaturbuj said, "I don't remember." Nilratan Babu, has anybody passed any exam in our village? Nilratan said, "Oh, let's of them. But you won't see a cat like that in this part." Chaturbuj said, "Confound him. He can't tell about anything but the cat. It don't seem to matter that I have just passed my MA exam." गुड, छान वाचलंस आणि न अडखळता वाचलंस. त्यामुळे तुझी वाचनाची सुद्धा प्रॅक्टिस अशीच सुरू ठेव. प्राची, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला छान वाटलं. तू अभ्यासही छान केलेलास. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू मॅडम. यू वेलकम. बाय बाय. बाय बाय मॅडम. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या सहभागी होत आहेत मेघा सूरजगाडे, आशा बांबोळे, सुषमा वासेकर, पौर्णिमा भुरसे आणि विद्या कुमरे. नमस्कार मेघाताई, आशाताई, सुषमाताई, पौर्णिमाताई आणि विद्याताई. नमस्कार मॅडम. मॅडम नमस्कार. मेघाताई, मला सांगा, तुमच्या गटातल्या मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला होत आहे मॅडम. तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय बरं? उन्नती माता पालक गट. अरे वा, हे नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला? आम्हाला असं वाटलं की मुलांची उन्नती होत राहिली पाहिजे. अगदी बरोबर. म्हणून आम्ही आमच्या गटांना उन्नती नाव दिलं. मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत? 17 मॅडम. अरे वा, आणि ह्या सगळ्या 17चे प्रयोग करून झालेत का तुमच्या गटात? हो मॅडम, आमच्या मुलं सगळे ऍक्टिव्ह आहेत. बरं, मला सांगा की हे सगळे प्रयोग करताना तुम्हाला खूप मजा आली का? हो, खूप मजा आली. आणि अगदी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये केला होता? आम्ही बांगड्याचा केलो. काय केलं बांगड्यांपासून? टाकाऊपासून टिकाऊ केलो. म्हणजे बांगड्यांपासून तुम्ही मेणबत्तीचा स्टँड बनवला होता का? मेणबत्तीचा स्टँड बनवलं होतं. वा, आणि कुठल्या रंगाच्या तुम्ही बांगड्या वापरल्या होत्या? लाल, हिरव्या आणि पिवळ्या. मस्त. पौर्णिमाताई, तुम्ही आम्हाला सांगा की यानंतर तुम्ही तुमच्या गटामध्ये कुठला प्रयोग करून बघितला होता? ऍपल कटिंग केली होती. अरे वा, आणि मग किती सफरचंद तुम्ही तुमच्या गटामध्ये कट केली बरं? 5. मस्त.
आणि मुलांना कळलं का कशा प्रकारे सफरचंद कट करायला हवं? हा. आजच्या आकड्यामध्ये चालायचं होतं विद्याताई. चाललात का तुम्ही सगळेजण? हो हो मग धडपडलात की व्यवस्थित चाललात? व्यवस्थित. बरं. घर, मासा, पतंग हे रंगवायचं होतं त्या वर्कशीट मध्ये दिल्याप्रमाणे. ते रंग दिले का मुलांनी व्यवस्थितपणे? हो हो सर्वच दिलं. छानच. आता मला सांगा मेघाताई की घरातल्या कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर तुम्ही करता जेव्हा मुलांना गणित शिकवायचं असतं तेव्हा? टमाटर, कांदे, मिरची आणि वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू, हा. सगळ्याच वस्तू वापरतो मला. म्हणजे जे जे आपल्या कामात येते ते प्रत्येक गोष्टी त्यांना सांगत राहतो मी. बरं. हा. आणि मग मुलांना ह्याच्यातनं कळतं का कशा प्रकारे पटपट बेरीज आणि वजाबाकी करायला हवं ते? हो पटकनच कळते त्यांना. आम्ही हा. सांगायच्या पहिल्याच ते करून घेतात. मस्त. आणि हा. मला सांगा की हे सगळे प्रयोग करून बघत असताना सगळ्यात जास्त असा कुठला आयडिया व्हिडिओचा प्रयोग आहे जो करताना खरंच खूप मजा आली, खूप हसायला आलं सगळ्यांना? आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवलो त्रिकोण चौकोन हा. आकाराचे मुलांना शिकवलं. ते स्वतःहून आम्ही तेच मजा आली करताना. अच्छा. आणि कुठले कुठले खेळ तुम्ही मुलांच्या सोबत खेळलात तुमच्या गटात? तळ्यात मळ्यात इन आऊट हा. आणि लगोरी. हा. मुलांना कसं वाटलं हे सगळे खेळ तुमच्या सोबत खेळताना? खूप मजा आणली. नेहमी म्हणतात की गेम खेळू म्हणून. बरं. मग मुलं विचारतात का रोज की आयडिया व्हिडिओचा प्रयोग आता कधी करायचा आहे दर आठवड्याला? विचारतात ना मॅडम. मंगळवारला करायचं राहते. हा. हा. म्हणजे तुमची आठवड्याची मीटिंग हे मंगळवारी ठरलेली असते बरोबर? हा मंगळवारी. मग जेव्हा तुम्ही मुलांना तुमच्यासोबत घेऊन बसता तेव्हा मुलं दंगामस्ती करतात की शांतपणे ऐकतात तुम्ही जे काही सांगता ते? स्टार्टिंगला दंगा मस्ती करतात. हा. मग चेंज करायला लागते त्यांच्या स्वभावानुसार. बरोबर. चेंज केल्याबरोबर मग करतात. बरं. मुलांना हा. तुम्ही अक्षर ओळख करून दिलेली आहे तर असेलच नक्कीच. पण हा. त्याच्यावर तुम्ही मुलांना काही शब्द किंवा काही वाक्य बोलायला सांगितली का? लिहायला सांगितली का? हो मॅडम सांगितली. बरं. ह्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या आयडिया व्हिडिओचा उपयोग झाला? सगळ्याच आयडिया व्हिडिओचा उपयोग झाला मॅडम. कारण त्यांना अजून हा. मेमोरीमध्ये खूप वाढ झाली त्याच्यामुळे. आपल्याला वा, जे वा, गोष्टी मस्त. माहिती आहेत त्या माहिती होऊन गेल्या म्हणजे पटकन. कुत्रा चावला तर काय काळजी घ्यायला हवी किंवा मग मधमाशीचा डंख असेल तर काय काळजी घ्यायला हवी हे आयडिया व्हिडिओ तुम्ही बघितला का? त्याला पहिल्या प्रथम उपचार म्हणून काटर, आता आमच्या गावाला काटर आहे, उपकेंद्र आहे, ते आम्ही तिथंच नेतो. त्याच्यानंतर तिथं जर नाही झाला तर मग चामोशीला जातो तालुक्याच्या ठिकाणी. बरोबर बरोबर. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जातो. हा. हा. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टरांचा सल्ला सगळ्यांनी ऐकणं खूप गरजेचं आहे. हा. मला सांगा आता की मुलांनी कशा प्रकारे हात धुवायला हवेत, त्या किती स्टेप्स आहेत हे बघितलं का तुम्ही? हो मॅडम. 6 स्टेप आहे. 6 स्टेपनुसार हँडवॉश यूज करतात ते नेहमी. वा 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 मस्त. तुम्हाला Lateral एकंदर step. कळलं आहे की आता आयडिया व्हिडिओचे प्रयोग कसे करून बघायचे आहेत ते बरोबर? हा. मग तुमच्या गटाला मजा येते तर हे सगळे प्रयोग करून बघत असताना? खूप मजा येते मॅडम. बरं. आम्हाला सवय होऊन गेली का आयडिया व्हिडिओ पाहून करायची. हा. नेहमीच करत राहतो. बरोबर बरोबर. हा. आणि अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का? हो नवीन नवीन थोडा हार्ड यायला पाहिजे वाटते मुलांसाठी. बरं. आणि तुमच्या गटातल्या मुलांमध्ये सुद्धा फरक पडत आहे असं तुम्हाला वाटतंय तर? हो मॅडम. खूपच छान. मेघाताई, आशाताई, सुषमाताई, पौर्णिमाताई आणि विद्याताई आजच्या आपल्या गप्पांमध्ये तुम्ही सगळ्या जणी सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही पण धन्यवाद. आमचे कॉन्टॅक्ट करून बोलल्यावर बरं वाटलं. म्हणजे आमच्या व्हिडिओचा फायदा झाला असं वाटतं. थँक्यू. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे चांगले वाईट परिणाम कळतात तेव्हा आपण चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून वाईट गोष्ट टाळायला लागतो आणि त्या टाळायलाच पाहिजे. प्रसार माध्यमांचा उपयोग फक्त करमणूक किंवा फक्त वेळ घालवण्यासाठी न करता योग्य माहिती मिळवण्यासाठी आणि ती पोहोचवण्यासाठी अपेक्षित आहे. शक्य तितकी माहिती ग्रहण करून आपल्या बुद्धीला गुगलचा दर्जा आपल्याला नक्कीच देता येईल. आणि असेच चालते बोलते गुगल बनण्यासाठी आता भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.